ओके. सो लास्ट लेक्चरला आपण पोटॅशियम डायक्रोमेट बद्दल डिस्कस केलं. आज आपण कशाबद्दल डिस्कस करायचंय तर पोटॅशियम पर मॅग्नेट. पोटॅशियम पर मॅग्नेट KMnO4 असतो पर मॅग्नेट. पोटॅशियम पर मॅग्नेट हा पण ऑक्सिडायझिंग एजंटच आहे. का तर याचा ऑक्सिडेशन नंबर कमी होतो. हा स्वतःचा ऑक्सिडेशन नंबर कमी करून दुसऱ्याचा ऑक्सिडेशन नंबर काय करतो वाढवतो. तर मॅंगनीजचं ऑक्सिडेशन स्टेट काय आहे तर +7. +7 हायेस्ट ऑक्सिडेशन नंबर आहे. तर तो +7 to +4 पण येऊ शकतो आणि +7 to +2 पण येऊ शकतो. पण पोटॅशियम डायक्रोमेटच्या केसमध्ये फक्त ऍसिडिक मीडियम मध्ये रिएक्शन बघितले. मी तुम्हाला कालच सांगितलं की पोटॅशियम पर मॅग्नेट जे आहे ऍसिडिक मीडियम मध्ये पण रिएक्शन दाखवतो आणि बेसिक मीडियम मध्ये पण रिएक्शन दाखवतो. ऑक्सिडायझिंग एजंट ऍक्ट करणारा म्हणजे स्वतः ऑक्सिडायझिंग एजंट म्हणजे स्वतः दुसऱ्याचा ऑक्सिडेशन नंबर काय करणार आहे वाढवणार आहे आणि स्वतःचा ऑक्सिडेशन नंबर काय करणार आहे कमी. ऑक्सिडायझिंग एजंट जो स्वतःचा ऑक्सिडेशन नंबर कमी करतो आणि दुसऱ्याचा ऑक्सिडेशन नंबर काय करतो तर वाढवतो. दुसऱ्याचा ऑक्सिडेशन नंबर वाढवतो. ओके. सो इथं बघा पोटॅशियम पर मॅग्नेट इज प्रिपेअर्ड बाय फ्युजन ऑफ MnO2. म्हणजे मॅंगनीज डायऑक्साइडला हाय टेम्परेचरला हीट करतात. फ्युजन म्हणजे त्याला सॉलिड टू कशामध्ये कन्वर्ट करणार आहे लिक्विड आणि हीट करणार विथ अन अल्कली. कोणाबरोबर ट्रीट करणार आहे त्याला मेटल हायड्रोक्साइड and as an oxidizing agent like KNO3. This produces the dark green colored potassium manganate. K2MnO4 म्हणजे पोटॅशियम मॅग्नेट. K2MnO4 म्हणजे पोटॅशियम मॅग्नेट. बघा पहिला आपण कोणाला कशाबरोबर ट्रीट करणार आहे आपण मॅंगनीज डायऑक्साइडला. इथे लक्ष द्या हा मॅंगनीज डायऑक्साइड आहे. हा मॅंगनीज डायऑक्साइड आहे MnO2 आहे. ह्याला आपण अल्कली बरोबर म्हणजे कोणाबरोबर ट्रीट करणार आहे तर KOH आणि कोणतं एक्सेस ऑफ एअर म्हणजे जेवढं पाहिजे तेवढं ऑक्सिजन आपण वापरू शकतो. आपल्याला प्रोडक्ट काय मिळतं ते इम्पॉर्टंट आणि प्रोडक्ट पार्ट असायला पाहिजे. मी तुम्हाला कालच सांगितलंय मॅंगनीज डायऑक्साइड आणि अल्कली मेटल हायड्रोक्साइड पासून तुम्हाला मिळणार काय तर पोटॅशियम मॅंगनेट K2Mn काय मिळणार आहे तर O4 आणि प्लस बाय प्रोडक्ट HI म्हणजे काय मिळणार आहे तर H2O. बरं कालचं लॉजिक तसंच आपण वापरतो. इथं पोटॅशियम किती वापरलेत 2 त्यामुळे हे वापरणार किती आहे तर 2. ठीक आहे. पण इथं ऑक्सिजन ऑड आहेत ना हा 4 आणि हा 1 5 ऑक्सिजन ऑड ऑक्सिजन आहेत. आपण इथं काय करतो ह्या पूर्ण इक्वेशनला मल्टिप्लाय बाय काय करतो 2. कशानं मल्टिप्लाय करतो पहिला 2 न मल्टिप्लाय केला तर हा 2MnO2 हा 2 2 चा काय होणार आहे तर 4. हा 2 2 चा काय होणार आहे तर 4. इथं हा ऑक्सिजनला नाही मल्टिप्लाय करायचं कारण ऑक्सिजन आपण ऍज अ बॅलन्सिंग एजंट म्हणून घेतलंय 4. आता बघायचं मग इथं मी काय करणार इथं मल्टिप्लाय बाय काय करणार आहे तर 2 कारण हा 4 आहे तर 2 2 चा काय येणार आहे तर 4 आणि मॅंगनीज 2 आहे म्हणजे इथं मॅंगनीज येणार 2K2MnO. बरं हायड्रोजन 4 हायड्रोजन आहेत ना 4 हायड्रोजन म्हणजे 2H2O. आता ऑक्सिजन काउंट करा 4 2 जा 9 10 इथं 2 2 जा 4 इथं 4 4 + 4 काय झाले तर 8 आणि 2 ऑक्सिजन ह्याला मल्टिप्लाय करायची गरज कधी ऑक्सिजनला मल्टिप्लाय करायचं नाही बॅलन्सिंग करताना. मी म्हटलं मल्टिप्लाय बाय 2 करा पण जे राहिलेले 2 टर्म्स आहेत ऑक्सिजन सोडून जायत त्याला काय करायचं मल्टिप्लाय. बॅलन्सिंग समजलं की नाही समजलं. पहिला प्लेन रिएक्शन पाठच करायला पाहिजे काय की तुम्ही मॅंगनीज डायऑक्साइडला KOH बरोबर ट्रीट करणार इन प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन तुम्हाला पोटॅशियम मॅंगनेट K2MnO4 आणि बाय प्रोडक्ट वॉटर मिळणार आहे. मग तुम्हाला असं दिसतंय की प्रोडक्ट साइडला ऑक्सिजन तर ऑड नंबरला आहे आणि इथं सगळे ऑक्सिजन इव्हन नंबरला आहेत. त्यामुळे आपण काय करतोय ह्या साइडला मल्टिप्लाय बाय काय करतो 2 मग त्याप्रमाणे बॅलन्स करतो. पहिली स्टेप पोटॅशियम पर मॅग्नेट इज प्रिपेअर्ड बाय फ्युजन ऑफ मॅंगनीज डायऑक्साइड
with a metal hydroxide and oxidizing agent like KNO3. See this oxidizing agent KNO3 na, it actually produces nascent oxygen. काय प्रोड्यूस करत असतो? इथं आपण डायऑक्सिजन घेतलंय पण तो प्रोड्यूस काय करतो तर नॅसेंट ऑक्सिजन. हे बघा ऑक्सिडाइज्ड विथ एअर किंवा KNO3. दिस KNO3 इज यूजफुल फॉर प्रोड्यूसिंग नॅसेंट ऑक्सीजन. समझ में आ रहा है? हाँ. तो ये आपका मैंगनीज डायऑक्साइड KOH आणि वॉटर पोटॅशियम मॅंगनेट मिळाला. आता पोटॅशियम मॅंगनेटला सेपरेट आउट करते मी. पोटॅशियम मॅंगनेटला सेपरेट आउट करते म्हणजे काय? हा तुमचा K2MnO4 आहे ना, ह्याला आयोनिक स्टेट मध्ये आपण कसं लिहित असतो 2K+ आणि MnO4 दोन पोटॅशियम बाहेर पडले 2-. हा मॅंगनेट आहे, पर मॅंगनेट नाही. काय आहे? मॅंगनेट. आणि या मॅंगनेटची ऑक्सिडेशन स्टेट काय असते तर +6. काय असते? आपण काल पण ऍसिडिफाय केलेलं आणि आज पण काय करणार सेकंड स्टेपला ऍसिडिफाय करणार. काय करणार? ऍसिडिफाय. बघा हा विच अंडरगोज व्हॉट, हा डार्क ग्रीन. पण हा मॅंगनेट कोणत्या कलरचा असतो? डार्क ग्रीन कलर असतो. कसला असतो? डार्क ग्रीन. विच डिस्प्रपोर्शनेट्स इन अ न्यूट्रल और अ सोल्युशन टू गिव्ह पर मॅंगनेट. डिस्प्रपोर्शनेट म्हणजे सेम एलिमेंटचं ऑक्सिडेशन होणे आणि सेम एलिमेंटचं रिडक्शन होणे. मग तुमचा हा मॅंगनेट जो आहे पार्ट MnO4 चं बॅलन्सिंग केलेलं आहे. MnO4 2- चं बॅलन्सिंग केलेलं आहे. आता MnO4 चं 2- चं बॅलन्सिंग आपण बेस ऍसिडिक मीडियम मध्ये केलेलं आहे. काय केलेलं आहे? ऍसिडिक मीडियम. बरं, हा MnO4 2- जो आहे -2- हा 1- मध्ये कन्वर्ट होतो. कशामध्ये कन्वर्ट होतो? 1- 1. आणि दुसरा जो मिळतो MnO2 मिळतं, मॅंगनीज डायऑक्साइड मिळतं. काय मिळतं? आता त्याचं बॅलन्सिंग बघा. इथं बघा हा MnO4 आहे. MnO4 2- इन अ ऍसिडिक कंडिशन. H+ आपण बॅलन्सिंग साठी घेतलंय. आठवतंय का काल? बॅलन्स ऑक्सिजन जर कमी असतील तर काय करायचं? तेवढे वॉटर मॉलिक्युल्स ऍड करायचं आणि हायड्रोजन कमी असतील तर तेवढे H+ आयन काय करायचे? ऍड करायचे. पण ठीक आहे, पण तरी पण इथं ठीक आहे. ऍसिडिक मीडियमला 4H+ घेतात. ऍक्च्युली H+च घेऊया फक्त. बॅलन्सिंग नंतर न करूया त्याचं. इथं MnO4 2- प्लस इथं घेऊया H+. मी तुम्हाला काय म्हंटल? ह्याचं ऑक्सिडेशन ही होणार आणि रिडक्शन ही होणार. ऑक्सिडेशन होणार म्हणजे ऑक्सिडेशन नंबर वाढणार. मग Mn4- जो आहे तो कशामध्ये कन्वर्ट होणार आहे तर Mn4 2- कशामध्ये कन्वर्ट होणार आहे? फक्त मायनस. म्हणजे पर मॅंगनेट. काय झाला? म्हणजे KMnO4. अजून एक प्रोडक्ट मिळतं मॅंगनीज डायऑक्साइड. तो कोण असतो तर MnO2. काय असतं? MnO2. आता माझ्याकडे म्हणजे ह्याच्याकडे लक्ष द्या. हा मॅंगनीज आहे, ह्याचा ऑक्सिडेशन नंबर काय तर +6. हा मॅंगनीज आहे, ह्याचा ऑक्सिडेशन नंबर काय तर +7. मान्य. हा मॅंगनीज आहे, ह्याचा ऑक्सिडेशन स्टेट +6 आहे आणि ह्या MnO2 मध्ये ह्याचा ऑक्सिडेशन स्टेट किती आहे तर +4. किती आहे? +4. ऑक्सिजनचं -2. -2 × 2 -4 आहे. मॅंगनीजचं +4 आहे. मग इथं +6 to +4 डिक्रीज झालं. किती ना डिक्रीज झालं? 2. मग 2 न डिक्रीज झालं म्हणजे -2. काय आलं? हा, म्हणजे नेट डिक्रीज कितीचा आहे तर -2 आणि नेट डिक्रीज कितीचा आहे तर 1चं. नेट डिक्रीज कशाचा आहे? -2 आणि ह्याचं काय आहे तर +1. मग ह्याला मल्टिप्लाय बाय काय करणार? 2. इनक्रीजला मल्टिप्लाय बाय 2 करणार. कोणाला मल्टिप्लाय बाय 2 करणार? इनक्रीजला मल्टिप्लाय बाय 2 करणार. म्हणजे तुमचा MnO4 आहे त्याला मल्टिप्लाय बाय काय केला? 2. मग या साईडला मॅंगनीज किती फॉर्म झाले? 2 + 1. 2 + 1 किती फॉर्म झाले? मग इथं काय येणार आहे? ओके, आता बॅलन्स करायचं ऑक्सिजन. 4 2 जा 4 1 जा 4 2 जा 4 3 जा इथं किती आहेत तर 12 ऑक्सिजन आहेत. इथं किती ऑक्सिजन आहेत? 4 1 जा 4 2 जा 8 9 10. किती ऑक्सिजन आहेत? 10. किती ऑक्सिजन कमी आहेत? 2. मग किती वॉटर मॉलिक्युल ऍड करणार? मग 2 वॉटर मॉलिक्युल ऍड केले 2 2 जा. समजलं मी तुम्हाला काय सांगितलं? हे 4H+ वगैरे नंतर आले. 4H+ वगैरे
4H+ वगैरे समजते? येस ऑर नो? येस, ठीक आहे. आता अजून एकदा परत मी तुम्हाला काल पण जसं शिकवलेलं तसं शिकवते. डबल अनालायसिस आपण शिकूया. काय काय सांगितलं आपण, काय काय डिस्कस केलं की तुमचा जो KMnO4 बनणार आहे तो कशापासून बनणार आहे? KMnO4 कशापासून बनणार आहे? KMnO4 जो बनणार आहे तो K2MnO4. KMnO4 ची ऑक्सिडेशन स्टेट +7 असते. K2MnO4 ची ऑक्सिडेशन स्टेट काय असते तर +6. आणि हा K2MnO4 कोणाकोणापासून बनवतो? हा K2MnO4 आपण मॅंगनीज डायऑक्साइडला KOH बरोबर ट्रीट करतो इन ऑक्सिडायझिंग एजंट, स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट. आणि तो स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट कोण आहे? KNO3. तुम्हाला काय म्हटलं, हा KNO3 काय प्रोड्यूस करतो? नॅसंट ऑक्सिजन. काय प्रोड्यूस करतो? किंवा तुम्ही एअर पण वापरू शकताय, किंवा तुम्ही बरं इथं बघा काय झालं, हा मॅंगनीज डायऑक्साइड आहे, ह्याला तुम्ही कशाबरोबर ट्रीट केला? KOH बरोबर ट्रीट केला. आणि ऑक्सिजन एअर ऑक्सिजन घेतला, एअर मधला ऑक्सिजन घेतला म्हणून O2. जर नॅसंट ऑक्सिजन घेतला असता तर 2 टाइम्स इन ब्रॅकेट O लिहिला असता. ठीक आहे, फाईन. मग मला मिळताना मिळणार काय आहे प्रोडक्ट मध्ये? K2MnO4 पोटॅशियम मॅंगनेट मिळणार आहे. आणि बॅलन्स करण्यासाठी मला वॉटर लागणार, बाय प्रोडक्ट H2O म्हणून लागणार. मग इथं ऑक्सिजन ऑड नंबर आला, 4 + 1 काय आलं तर 5. मग ते ऑड इव्हन व्हायला पाहिजे, ऑड इव्हन व्हायला पाहिजे म्हणून मी सगळ्या इक्वेशनला मल्टिप्लाय बाय 2. ह्याला 2 न मल्टिप्लाय करणार, ह्याला 2 न मल्टिप्लाय करणार. पहिल्यापासून इथं 2 होणार, इथं पहिल्यापासून एक 2 होतं कारण 2 पोटॅशियम होते ना. मग 2 2 हा काय होणार आहे तर 2 2 4, 4 KOH. ठीक आहे, मग हा काय होणार आहे तर 2 K2MnO4 आणि हा 2. ऑक्सिजनला मल्टिप्लाय केलं नाही, चेक करायचं. बॅलन्स्ड असेल तर मल्टिप्लाय करायची गरज, बॅलन्स्ड होता का? आहे. हा किती आहे? 4 2 8, हा 9 10. आणि इथं पण किती आहे? हा 4 + 4 8 9 10. हा पोटॅशियम मॅंगनेट K2MnO4 पोटॅशियम मॅंगनेट कशा कलरचा असतो? ग्रीन लिक्विड असतो. कोणत्या कलरचा असतो? ह्याला ग्रीन लिक्विडला काय करतो आपण? सेपरेट आउट करतो 2K+ आणि आयोनिक स्टेट मध्ये म्हणजे वॉटर मध्ये डिझॉल्व्ह करून त्याला सेपरेट करतात. MnO4 काय असतं? 2-. आता हा जो MnO4 2- आहे, इट अंडरगोज डिसप्रपोर्शनेट रिएक्शन. विच रिएक्शन? म्हणजे त्या सेम एलिमेंट मॅंगनीजचं ऑक्सिडेशन पण होऊ शकते आणि रिडक्शन पण. आणि डिसप्रपोर्शनेट रिएक्शन होऊन काय करतं? MnO4 काय देतं तर मायनस, काय देतं? पर मॅग्नेट, पर मॅग्नेट, ज्यामध्ये ह्या मॅंगनीजची ऑक्सिडेशन स्टेट काय आहे तर, आणि काय देतं? मॅंगनीज डाय ऑक्साइड. बरं, मग आपण काय करणार आहे? ह्या मॅंगनीजची ऑक्सिडेशन स्टेट काय होती? +6. ह्याची ऑक्सिडेशन स्टेट काय आहे तर +4. मग आपण +6 to +7 इन्क्रीज इन ऑक्सिडेशन नंबर +1 न झालं, आणि +6 to +4 डिक्रीज इन ऑक्सिडेशन नंबर -2 न झालं. लॉस शुड बी इक्वल टू काय असायला पाहिजे? गेन. म्हणून आपण ह्याला मल्टिप्लाय बाय काय केलं? 2. आता डिसप्रपोर्शनेटला कधी डायरेक्टली तर 2 न मल्टिप्लाय करायचं नाही, प्रोडक्टला फक्त मल्टिप्लाय करायचं. प्रोडक्टला कशाला मल्टिप्लाय करणार? 2. मग माझ्याकडे आहेत किती मॅग्नीज? 2 आणि 1. मग ह्याला 3 घ्यायचं. मग हा 3 4 8, सॉरी 3 4 12. हा इथं 4 2 4 8 9 10. त्यामुळे इथं किती वॉटर मॉलिक्यूल ऍड करणार आहे? मग 2 वॉटर मॉलिक्यूल ऍड केले तर इथं H+ आणि किती ऍड करणार? दिस इज द बॅलन्सिंग मेथड विच वी हॅव लर्न इन द रेडॉक्स रिएक्शन. समजलं हे कसं फॉर्म झालंय? ठीक आहे, ओके, फाईन. आता कमर्शियली कसं प्रिपेअर केलं जातं बघा. कमर्शियली पण असंच प्रिपेअर केलं जातं, फक्त इलेक्ट्रोलायसिस केली जाते पुढच्या स्टेपला. Commercially, it is prepared by alkaline oxidative fusion. Alkaline oxidative fusion followed by the electrolytic oxidation of manganate. Manganate oxidation state 6 कशामध्ये कन्वर्ट होणार आहे? पर मॅग्नेट ऑक्सिडेशन स्टेट 7. माहिती काय नाही, MnO2 आहे. हा सगळं आपण जे वापरलं तेच वापरायचं, वरती जे वापरली हीच स्टेप, हीच स्टेप.
तुम्हाला मिळणार काय तर MnO4 मायनस दॅट इज मॅंगनेट आयन. आणि या MnO4 चं इलेक्ट्रोलायटिक ऑक्सिडेशन करायचं इन अल्कलाइन सोल्युशन. आम्ही काय म्हटलं MnO4 2 मायनस कशामध्ये कन्वर्ट होतं MnO4 समजते? येस ऑर नो? आता नेक्स्ट इन लॅबोरेटरी, कशामध्ये? लॅबोरेटरीमध्ये. इन लॅबोरेटरी अ मॅंगनीज 2 आयन of salt is oxidized by peroxy disulfate to permanganate. तर समथिंग इंटरेस्टिंग. हा तुमचा मॅंगनीज आहे, याची ऑक्सिडेशन स्टेट काय तर +2. याचं ऑक्सिडेशन स्टेट किती असते? 8 1 8 2 काय असते तर 16 16 10 2x 2.5 असं काहीतरी ह्याचं ऑक्सिडेशन स्टेट, याचं 2.5 काहीतरी येते. कारण नाही सॉरी 8 2 16 16 मायनस 16 त्या साईडला जाऊन काय होणार आहे +16 +16 मायनस 2 +14 म्हणजे 7. नाही 5 नाही, सल्फर 2 आहेत. हा 3.5 आहे. ऍक्च्युली याचं स्ट्रक्चर वेगळं असतंय, फक्त मी जे सांगते ते लक्षात घ्या. इथं सल्फर जे आहे, ह्या सल्फरची ऑक्सिडेशन स्टेट काय असते बघा. हा S2O8 काय आहे तर 2 मायनस. हा सल्फर जो आहे हा S डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड O परत S डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड O मायनस सिंगल बॉन्ड O मायनस आणि इथं डबल बॉन्ड काय असतंय O. जरा इथं लक्ष द्या मी काय सांगते. हे ना 1 2 3 4 1 2 3 4 S2O8 हा परऑक्सी म्हणजे हे ऑक्साइड लिंकेज परऑक्सी लिंकेज आहे. कसला लिंकेज आहे? नॉर्मली ह्याची ऑक्सिडेशन स्टेट -1 आहे आणि बाकी सगळ्या ऑक्सिजनची ऑक्सिडेशन स्टेट काय तर -2. हा -2 हा -2 आणि हा -1 आहे. परत हा -2 आहे, हा -2 आणि हा -2 आणि ह्याची काय तर -1. हे असं स्ट्रक्चर आहे. ह्याचं ऑक्सिडेशन आपण करतो. मग ह्यामध्ये सल्फरचं ऑक्सिडेशन स्टेट फ्रॅक्शन मध्ये येण्याचे चान्सेस असतात. बघूया काय. इथं 2x - 16 इज इक्वल्स टू -2. सो 2x इज इक्वल्स टू -2 प्लस काय येणार आहे तर 16. सो x इज इक्वल्स टू मोस्टली काय येतं आपलं 7 +7 7 येणार ना. हा ठीक आहे. आता बघा हा सल्फर आहे, ह्या सल्फरची ऑक्सिडेशन स्टेट काय आली तर +7. वॉटर वगैरे नंतर बॅलन्स केलेला आहे. मग हा MnO4 मायनस मध्ये कन्वर्ट झाला, म्हणजे डायरेक्टली +7 मध्ये कन्वर्ट झाला. हा +2 to +7. हा आणि हा सल्फेट जो असतो याची ऑक्सिडेशन स्टेट काय असते तर +6. मग हे बॅलन्सिंग कसं केलंय +2 to +7 इन्क्रीज झालं. 7 - 2 5 म्हणजे इन्क्रीज इन ऑक्सिडेशन नंबर किती न झालं. येस. पण इथं आहेत मॅंगनीज एकच होतं, बॅलन्सिंगला नंतर न घेतले. नेट इन्क्रीज पण काय येणार आहे 5 × 1 काय येणार आहे 5. ह्या केसमध्ये सल्फर खरं 2 S2 आहे ना, तिथं पण 2SO4 असणार आहे. मग सल्फर +7 to कुठे गेला +6 +7 to +6 डिक्रीज. कितीने झाली डिक्रीज ऑक्सिडेशन नंबर मध्ये 1 -1 किती. मग -1 इंटू काय करणार आहे 2, कारण S2 म्हणजे किती सल्फर आहेत 2. मग -1 इंटू 2 काय येणार आहे तर -2. लॉस शुड बी इक्वल टू काय करायला पाहिजे. हा मग ह्या 5 ला मल्टिप्लाय बाय काय करणार आहे 2. 5 ला मल्टिप्लाय बाय 2 केलं ना. हे बघ 5 ला मल्टिप्लाय बाय काय केलं. हा आता 2 आहे -2 आहे -2 ला मल्टिप्लाय बाय हा म्हणून इथं मल्टिप्लाय बाय काय केलंय. ऍक्च्युली इथं 2SO4 होतं. काय होतं 2SO4 2 मायनस काय होतं. मग 2 5 जा समजलं काय केलंय. येस ऑर नो. ठीक आहे फाईन. आता जे फॉर्म झालेलं प्रोडक्ट आहे याचं बॅलन्सिंग कसं केलंय ऑक्सिजन काउंट केलं दोन्हीकडचं. इथं 8 5 जा काय येते तर 40 ऑक्सिजन आहे. हा आणि इथं किती येणार आहे तर 10 4 जा 40 40 प्लस 4 2 जा 8 48 म्हणून इथं 8 H2O ऍड केलं. मग 8 2 जा 16
म्हणून इथं 16H+. आलं लक्षात काय केलंय ते? येस ऑर नो? पण ह्या केसमध्ये तुम्हाला रिएक्टंट काय आणि प्रोडक्ट काय हे पाठ असायला पाहिजे. बॅलन्सिंग आपण करू शकतो पण रिएक्टंट आणि हा सो रिएक्टंट मध्ये काय? इन द लॅबोरेटरी अ मॅंगनीज आयन सॉल्ट इज ऑक्सिडाइज्ड Mn2+ आयनची सॉल्ट ऑक्सिडाइज करतो कशा हेल्प ना? परऑक्सी डायसल्फेट. परऑक्सी डायसल्फेट म्हणजे समजलं कसं असतो स्ट्रक्चर? हे बघा हा -2 -2 -2 -6 -1 -7 म्हणून सल्फरची ऑक्सिडेशन स्टेट प्लस. आलं लक्षात? येस ऑर नो? ठीक आहे. सो परऑक्सी टू परमॅंगनेट. परमॅंगनेट डायरेक्टली 2 टाइम्स MnO4 मध्ये कन्वर्ट केलं. बॅलन्सिंग लक्षात आलं का? आलं? ठीक आहे. आता नेक्स्ट पोटॅशियम परमॅंगनेट फॉर्म्स अ डार्क पर्पल. हा पोटॅशियम परमॅंगनेट KMnO4 कोणत्या कलरचा असतो? पर्पल कलरचा असतो. डार्क पर्पल कलर. So potassium permanganate is dark purple, almost black crystals, which contains which are isostructural with KClO4. म्हणजे स्ट्रक्चरली क्रिस्टलाइन स्ट्रक्चर त्यांचा कसा असतो तर KClO4 सारखा असतो. सो द सॉल्ट इज नॉट व्हेरी सोल्युबल इन वॉटर. ही पाण्यामध्ये सोल्युबल जास्त स्पॅरिंगली सोल्युबल जरी म्हटलं तरी चालेल. सो हा जो आहे 6.4 ग्रॅम इन 100 ग्रॅम ऑफ वॉटर सोल्युबिलिटी. 100 ग्रॅम ऑफ वॉटर मध्ये 6.4 डिझॉल्व्ह होणार. बट वेन हिटेड इट डिकम्पोजेस ॲट 513 केल्विन. मग ॲट हाय टेम्परेचर तो डिकम्पोज होतो. ॲट हाय टेम्परेचर रिव्हर्स रिॲक्शन आहे. कोणती रिव्हर्स रिॲक्शन आहे माहिती आहे? डिस्प्रपोर्शनेशनची. ही वाली रिव्हर्स आहे. MnO4 2- जो होता तो 2MnO4- आणि MnO2 देत होता. आता इथं प्रोडक्ट पण तेच राहणार आहे फक्त स्लाइटली चेंज होणार आहे. काय स्लाइटली चेंज होते बघ. हा तुमचा KMnO4 आहे. हा KMnO4 कशामध्ये कन्वर्ट होणार आहे? K2MnO4 आणि MnO2. परत सेम लॉजिक यूज करणार आहे. 3 लागलेच. कसे? इथं एक मॅंगनीज आणि इथं एक मॅंगनीज 2. सॉरी 3 नाही 2 लागले. KMnO4 घेतणार. KMnO4 K2MnO4 आणि MnO2 देणार. किती मॅंगनीज लागले? 2. म्हणून त्याला मल्टिप्लाय बाय काय केलं तर 2. कशाने मल्टिप्लाय केलं? 2. मग इथं तर K2 आलंच. K2MnO4 MnO2 राहिलं ऑक्सिजन O2. समजतं इथपर्यंत? ठीक. आता इट हॅज 2 फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ कन्सिडरेबल इंटरेस्ट की इट इज हॅव्हिंग इंटेन्स कलर. व्हायलेट कलर असतो. पर्पल म्हणजे व्हायलेट असतो. डायमॅग्नेटिक असतो तो नेचरमध्ये अलॉंग विथ द टेम्परेचर डिपेंडंट वीक पॅरामॅग्नेटिक फील्ड. दिस कॅन बी एक्सप्लेन बाय द यूज ऑफ मॉलिक्युलर ऑर्बिटल थिअरी. ते काय आता आपण बघत वगैरे नाही. हा मॅग्नेटचं स्ट्रक्चर आणि परमॅग्नेटचं स्ट्रक्चर ग्रीन कलरचा असतो. मॅग्नेट ग्रीन कलरचा असतो म्हणून ग्रीन कलर मध्ये दिलाय. हा पर्पल मध्ये असतो. खूप डार्क पर्पल असतो ऍक्च्युली तो. हे बघा हा मॅंगनीज आहे. डबल बॉन्ड O, सिंगल बॉन्ड O-, सिंगल बॉन्ड O-. आता फक्त इथे डबल बॉन्ड होते. काय होते? हा डबल बॉन्ड. टेट्राहेड्रल मॅग्नेट ग्रीन कलर. हे बघा हा डबल बॉन्ड, हा डबल बॉन्ड, हा डबल बॉन्ड आणि हा सिंगल बॉन्ड O-. इथंपर्यंत समजलं का? समजलं? ठीक आहे. पहिला एवढा वरचा पार्ट जो आपण एक्सप्लेन केला ना त्याचे रिॲक्शन थोडे लिहून घ्या सगळे प्रॉपरली विथ एक्सप्लेनेशन. मग केमिकल प्रॉपर्टीज कडे जाऊया. कशाकडे जाऊया? पहिला एवढं समजून घ्या आणि लिहून घ्या. हा बरं इथे लक्ष द्या. तू इथंच ये रे मला इथंची सवय आहे तुला. सो द मॅंगनेट अँड परमॅंगनेट आयन आर टेट्राहेड्रल आणि त्यामध्ये पाय बॉन्डिंग टेक्स प्लेस बाय ओव्हरलॅप ऑफ p ऑर्बिटल ऑफ ऑक्सिजन विथ d ऑर्बिटल ऑफ मॅंगनीज. लक्षात ठेवायचं. मॅंगनीजचं d पाय आणि ऑक्सिजनचा p पाय. त्यामध्ये ओव्हरलॅपिंग कोणतं असते? d पाय p पाय. लॅटरल ओव्हरलॅपिंग कशाचं असते? p पाय. So the green magnet is paramagnetic. Green magnet कसा असतो? Because of one unpaired electron, but जो परमॅग्नेट असतो तो काय असतो? डायमॅग्नेटिक. कारण त्याच्याकडे एकही अनपेड इलेक्ट्रॉन असत नाही. सो नाव इथं बघा ह्याचं बॅलन्सिंग. बॅलन्सिंग लॉस शुड बी इक्वल टू गेन. हा गुण आहे ऍसिडिफाईड परमॅग्नेट आहे. Acidified permanganate solution oxidizes oxalate ion to carbon dioxide. Ion 2 ला कशामध्ये कन्वर्ट होतं? Ion 3. ओके.
नायट्राइट्स कशामध्ये कन्वर्ट करतं? नायट्रेट्स म्हणजे NO2 मायनसला NO3 मायनस. आयोडाइड्सला फ्री आयोडीन मध्ये करतं. बरं जरा इथं बघा, बॅलेन्सिंग तर आपण बघणारच आहे, पण मी जे सांगते थोडं लक्ष द्या की जर ऍसिडिक मीडियम असेल तर काय होणार आहे आणि बेसिक मीडियम असेल तर काय होणार आहे? If we represent the reduction of a permanganate to a magnet, manganese dioxide and manganese salt by half reactions, तर हा तुमचा पर मॅग्नेट आहे, ह्यानं एक इलेक्ट्रॉन गेन केला तर काय होणार आहे? तर मॅंगनेट. ह्याचं इलेक्ट्रॉड पोटेन्शियल 0.56. जेवढी जास्त इलेक्ट्रॉड पोटेन्शियल असेल तेवढी जास्त त्याची ॲबिलिटी आहे त्या डिरेक्शन मध्ये रिॲक्शन घडण्याची. ते इझिली तेवढा इलेक्ट्रॉन गेन करू शकतो. आता MnO4 मायनस आहे म्हणजे याची ऑक्सिडेशन स्टेट +7 आहे. ह्यानं किती इलेक्ट्रॉन गेन केले? 3. मग हा कशामध्ये कन्वर्ट होणार आहे? MnO2. MnO2 ची ऑक्सिडेशन स्टेट काय असते? तर प्लस काय असते? तर 4. ह्याची ऑक्सिडेशन स्टेट काय आहे? तर प्लस काय आहे? तर 6. ठीक आहे. परत इथं जो आहे हा MnO4 मायनस +7 आहे. परत हा किती इलेक्ट्रॉन गेन करतो? 5. 7 मायनस 7 प्लस होता, त्यानं 5 इलेक्ट्रॉन घेतले म्हणजे ते 7 प्लस कशामध्ये कन्वर्ट होणार आहे? तर 2 प्लस. कशामध्ये कन्वर्ट होणार आहे? +2. हे सोडून द्या, हे होत नाही. हे दोघं लक्षात ठेवा की जेव्हा तुम्ही मॅंगनेट पर मॅंगनेट KMnO4 ला ऍज अ ऑक्सिडायझिंग एजंट म्हणून यूज करणार आहे तर दोन कंडिशन आहेत. एक तर ऍसिडिक मीडियम मध्ये तुम्ही त्याला ऑक्सिडायझिंग एजंट म्हणून यूज करताय किंवा न्यूट्रल और अल्कलाइन मीडियम किंवा न्यूट्रल और अल्कलाइन मीडियम. मग इथं बघा ऍसिडिक मीडियम मध्ये काय म्हणते मी, लक्ष देऊन बघा. ऍसिडिक मीडियम जर असेल तर तुमचा MnO4 मायनस हा कशामध्ये कन्वर्ट होतो? तर Mn2 प्लस. MnO4 मायनस कशामध्ये कन्वर्ट होतो? ऍसिडिक मीडियम मध्ये. आणि बेसिक मीडियम मध्ये तुमचा जो MnO4 काय आहे? मायनस हा कशामध्ये कन्वर्ट होतो? तर MnO2. बेसिक पण नाही, न्यूट्रल किंवा अल्कलाइन मीडियम. न्यूट्रल किंवा कोणता मीडियम? न्यूट्रल किंवा कोणता मीडियम? न्यूट्रल किंवा कोणता मीडियम? अल्कलाइन मीडियम. समझ में आ रहा है जो मैं बोल रही हूँ? यस और नो? यस और नो? यस और नो? बरं, म्हणजे एक क्लॅरिटी लक्षात येते की जर ऍसिडिक सोल्युशन असेल तर तुमचा MnO4 मायनस कशामध्ये कन्वर्ट होणार आहे? तर सॉरी, MnO4 मायनस कशामध्ये कन्वर्ट होणार आहे? तर Mn2 प्लस. Mn आणि बेसिक किंवा न्यूट्रल मीडियम असेल तर MnO4 मायनस कशामध्ये कन्वर्ट होणार आहे? तर MnO2 कशामध्ये कन्वर्ट होणार आहे? हे बॅलन्स रिएक्शन्स आहेत. आता हे सगळेच बॅलन्स रिएक्शन आपण बघायचे. कोणते? हे जे दाखवलेत ते काय काय आहेत बघा. कार्बोक्सिलेट आयन, कार्बन डायऑक्साइड, फेरस आयन, फेरिक आयन, नायट्रेट मध्ये, आयोडाइड आयोडीन मध्ये. त्याचं बॅलन्सिंग करूया. सगळ्यात पहिला इन ऍसिडिक मीडियम. कसला मीडियम? कसला मीडियम? इन ऍसिडिक मीडियम तुमचा जर MnO4 काय आहे? तर मायनस. Mn हा कशामध्ये कन्वर्ट होतो? Mn2 प्लस. कशामध्ये कन्वर्ट होतो? कशामध्ये कन्वर्ट होतो? समझ में आ रहा है जो मैं बोल रही हूँ? यस और नो? हा. मग पुढं सगळ्यात पहिला कार्बोक्सिलेट आयन होता C2O4 काय आहे? तर 2 मायनस. हा ऑक्सिडाइज होणार म्हणजे ह्याचा ऑक्सिडेशन नंबर वाढणार आहे. काय होणार आहे? कोणाबरोबर रिॲक्ट केलं तर MnO4 मायनस पर मॅग्नेट बरोबर. कोणाबरोबर? आणि हा देताना काय देणार आहे? तर CO2. कार्बोक्सिलेट आयन कशामध्ये कन्वर्ट होणार आहे? कार्बन डाय ऑक्साइड. ऑक्सिडेशन नंबर वाढून आणि ऍसिडिक मीडियम आहे म्हणून ह्याचा ऑक्सिडेशन नंबर 2 प्लस. कशामध्ये कन्वर्ट होणार आहे? Mn2 प्लस. समजते मी काय सांगते? यस और नो? फाईन. आता इथं बघा हा C2O4 2 मायनस आहे तर ह्याचा ऑक्सिडेशन नंबर बघा 2x प्लस 4 into -2 is equals to -2. So 2x minus 8 is equals to -2.
So 2x is equals to minus 2 plus 8. So 2x is equals to x is equals to 3 म्हणजे ह्याचं ऑक्सिडेशन स्टेट +3 आहे. ह्याचं ऑक्सिडेशन स्टेट +7 आहे. ह्याचं ऑक्सिडेशन स्टेट +4 आहे. ह्याचं ऑक्सिडेशन स्टेट काय तर +2. सो +7 to +2 +7 to +2 काय झालं डिक्रीज इन ऑक्सिडेशन नंबर. कितीने डिक्रीज झाला ऑक्सिडेशन नंबर 2 - 7 -5 हा +3 to +4 +3 to +4 काय झाला इन्क्रीज इन ऑक्सिडेशन नंबर कितीने इन्क्रीज झाला बाळांनो 1 कारण 4 मायनस काय आला तर 3 4 - 3 काय येणार आहे तर 1 मग लॉस शुड बी इक्वल टू काय असायला पाहिजे गे म्हणून ह्याला मल्टिप्लाय बाय काय करणार 5 मग इन्क्रीजला मल्टिप्लाय बाय 5 केलं त्याच्या रिलेटेड टर्म्स हे बघा इथं C2 होता ना तर इथं पहिल्यापासून तुम्ही 2C घ्यायला पाहिजे कारण बॅलन्स एनी अदर ॲटम एक्सेप्ट ऑक्सिजन अँड हायड्रोजन मग इथं C2 आहे तर इथं 2C येणार आहे मग 2 5 जा मग इथं किती आहे CO2 येणार आहे तर 10 CO2 मग राहिलेलं बॅलन्सिंग काय ऑक्सिजन किती आहेत इथं 5 4 जा 20 20 + 4 24 24 इथं किती आहे 20 मग 4 H2 ऍड करणार किती H2 ऍड करणार मग 4 H2 आहे मग इथं H प्लस आयन किती ऍड करणार आहे तर 8 4 2 जा समजलं परत Fe2+ जे आहे त्या Fe2+ ला आपण कशामध्ये कन्वर्ट करतो तर Fe3+ परत मला रिएक्शन पार्ट असायला पाहिजे की मी Fe2+ ला ऑक्सिडाइज करतेय कोणाच्या मदतीनं MnO4- गिव्स व्हॉट Fe3+ प्लस इथं काय येणार आहे तर Mn2+. मग ह्याचं ऑक्सिडेशन स्टेट +2 ह्याचं ऑक्सिडेशन स्टेट +7 ह्याचं ऑक्सिडेशन स्टेट +3 ह्याचं ऑक्सिडेशन स्टेट +2 परत +7 to +2 डिक्रीज झालं कितीने डिक्रीज झालं डिक्रीज इन ऑक्सिडेशन नंबर किती नाही डिक्रीज इन ऑक्सिडेशन नंबर 5 आणि ह्याचं इनक्रीज इन ऑक्सिडेशन नंबर किती नाही इनक्रीज इन ऑक्सिडेशन नंबर हा येस मग लॉस शुड बी इक्वल टू मग इन्क्रीजला मल्टिप्लाय बाय काय केलं 5 मग इथं 5 आणि इथं पण काय आलं 5 इथं किती ऑक्सिजन आहेत मग किती H2 ऍड करणार 4 2 जा कोणाचं आहे मग इथं काय येणार आहे तर 8H+. समजलं इथंपर्यंत येस ऑर नो बरं फक्त इथं बघा तुम्ही लिहा मला काही प्रॉब्लेम नाही इथं परत आपण Fe2+ ला कशामध्ये कन्वर्ट होणार आहे तर Fe3+ ला सो Fe2+ to Fe3+ ऑक्सिडेशन नंबर काय येणार आहे 3 - 2 3 - 2 म्हणजे काय येणार आहे 1 डिक्रीज तर सेमच राहणार आहे MnO4- 7 to काय गेला तर 2 सो 2 - 7 काय आलं तर -5 डिक्रीज झालं डिक्रीज -5 आहे आणि इन्क्रीज काय आहे तर 1 आहे लॉस शुड बी इक्वल टू काय असायला पाहिजे गेन त्यामुळे आपण ह्याला मल्टिप्लाय बाय काय केलं 5 इन्क्रीजला मल्टिप्लाय बाय 5 केलं तर त्याच्याच टर्मला 5 ना आणि इथं पण कशाने मल्टिप्लाय केलं तर 5 मग ऑक्सिजन किती आहे 4 म्हणून 4 H2 ऍड केले 4 2 जा 8 हा इथं टाकायला पाहिजे होतं इथं वरती 8H+ टाकले 8H+. समजतंय का येस ऑर नो लिहा ठीक आहे आता परत नायट्रेट कशामध्ये कन्वर्ट होतोय तर नायट्रेटची ऑक्सिडेशन स्टेट NO2- जर घेतलं नायट्रोजन काय कन्सिडर केलं X ऑक्सिजन काय कन्सिडर केलं -2 -2 into 2 is -4 so X plus -4 is equals to -1 so X is equals to -1 plus 4 so X is equals to 3 नायट्रेट आणि नायट्राइटचं काय येणार आहे तर NO3- परत हा X
हा -2 into 3. So x minus 6 is equals to -1. So x is equals to -1 plus 6. So x is equals to +5. मग ठीक आहे. मग इथं +3 आलं आणि इथं काय आलं +5. सो +3 to +5 इन्क्रीज कितीनं झालं? इन्क्रीज कितीनं झालं? 2. आणि डिक्रीज तर फिक्स्डच असणार आहे आपला. ऍसिडिक मीडियम आहे +7 to +2 म्हणजे 2 मायनस हे -5. मग तुमचं डिक्रीज -5 आहे आणि इन्क्रीज काय तर +2. लॉस शुड बी इक्वल टू, मग 2 ला मल्टिप्लाय बाय काय करणार आहे 5. मग 2 ला मल्टिप्लाय बाय 5 केलं 10 आलं की, पण त्या 2 ला 5 ने मल्टिप्लाय केलं म्हणजे त्याच्या टर्म्स आपण कशाने मल्टिप्लाय करणार 5. आणि ह्याला -5 होतं ना, -5 2 जा 10 येणार, त्याला पण मल्टिप्लाय बाय 2 म्हणून त्याच्या टर्म्स आपण मल्टिप्लाय बाय काय करणार आहे 2. मग परत इथं काय झालं 4 2 जा 8. 8 प्लस 10 18 ऑक्सिजन झाले. इथं 18 आणि इथं 5 3 जा 15. मग तिथं 18 ऑक्सिजन आहे, तिथं 15 आहे म्हणून इथं 3 H2 ऍड केलं. मग 3 2 जा 6 म्हणून ऍसिडिक मीडियम 6H+. बेसिक मीडियमला काय करायचं सांगतोय पुढं, पहिला हे समजून घ्या. शौर्य घे. तर नेक्स्ट बघा, आयोडीन आहे, I- कशामध्ये कन्वर्ट होते तर I2. इथंच बॅलन्स करा, बॅलन्स एनी अदर ऍटम एक्सेप्ट ऑक्सिजन. मग हा 2I- कशामध्ये कन्वर्ट होणार आहे तर I2. मग परत मॅंगनीजचं तर काय असणार आहे +7 MnO4- मध्ये +7 आणि ह्याचं काय असणार आहे तर +2. सो +7 to +2 डिक्रीज 2 - 7 काय येणार आहे तर -5. इनक्रीज -1 -1 टू काय 0. पण एका आयोडीन ऍटमचं ऑक्सिडेशन नंबर +1 न वाढलं म्हणून इथं नेट इन्क्रीज वेगळं घ्यावं लागणार. आयोडीन किती आहेत 2. किती आयोडीन आहेत हा, मग 2 आयोडीन आहेत तर इथं मल्टिप्लाय बाय काय केलं तर 2. काय केलं मल्टिप्लाय बाय 2. मग 2 1 जा 2, 5 2 जा काय येणार आहे मग, का 5 2 जा 10 कारण इथं -5 आहे आणि इथं काय आलं तर +2. हे लॉस शुड बी इक्वल टू काय असायला पाहिजे तर गेन. मग -5 ला मल्टिप्लाय बाय 2 केलं तर इथं 2 आला आणि इथं पण काय आला 2. इथं 2I- होतं, ह्याला मल्टिप्लाय बाय काय केलं 5. 5 2 जा सो 10 आणि इथं 5I2. आलं लक्षात? येस ऑर नो? 10I- 2 5 जा 10 नाही 5I2. एक आयोडाइड 2 आयोडाइड आयन मिळून एक आयोडीन मॉलिक्यूल फॉर्म झाला. 2 आयोडाइड मॉलिक्यूल बनवून एक आयोडीन बनलं ना. सो 10I- 5I2. 10I- 5I2. बर, नेक्स्ट बघा. We can very well see that the hydrogen ion concentration of solution plays an important part in the influencing the reaction. Although many reaction can be understood by consideration of redox potential, kinetics of the reaction is also important factor. So per magnet at H plus ion concentration जेव्हा काय असते 1 should oxidize water. वॉटरला ऑक्सिडाइज करू शकतो. But in practice the reaction is extremely slow. So unless either manganese 2 ions are present speed up करण्यासाठी or the temperature is raised. हे दोन कंडिशन असल्याशिवाय त्यांची स्पीड वाढत नाही. So a few oxidizing reaction of KMnO4 are given below. आता हे जे आपण बघितले तेच आहे की 10I- हा 2MnO4 16H+ 8H2O 5I2 बघितलेले तेच आहेत. Fe2+ कोणत्या कलरचा होता ग्रीन. हा, Fe3+ कोणत्या कलरचा असतो येलो. बॅलन्सिंग परत सेम. ऍसिडिक मीडियम मध्ये ऑक्झलेट आयन ऍसिडिक मीडियम मध्ये 5C2O4 2MnO4 16 हे बॅलन्सिंग मी दाखवले तुम्हाला. हायड्रोजन सल्फाइडचं नाही दाखवलं ना.
हे नाही दाखवलेलं हायड्रोजन सल्फाईडचं आणि सल्फ्युरस ऍसिडचं. इथंच दाखवते हायड्रोजन सल्फाईड आणि सल्फ्युरस ऍसिडचा. इथं बघा, हा हायड्रोजन सल्फाईड जो आहे H2S, हा हायड्रोजन सल्फाईड जो आहे हा कशामध्ये कन्वर्ट करूया, 2H प्लस प्लस S2 काय येणार आहे तर मायनस. तर S2 मायनस प्लस MnO4 मायनस काय देणार आहे तर S, काय देणार आहे एस. सल्फाईडचं सल्फर मध्ये कन्वर्ट होत असते. हा सल्फर प्लस काय देणार आहे तर Mn2 प्लस. काय Mn2 प्लस, ते रिएक्शन कोणत्या मीडियम मध्ये आपण कन्सिडर करतो, ऍसिडिक मध्ये. मग MnO4 चं ऑक्सिडेशन स्टेट काय असते तर +7, Mn2 प्लस ऑक्सिडेशन स्टेट काय असते तर +2. सो +7 to +2 काय येणार आहे तर +5. काय असणार आहे, काय असणार आहे +5. आणि सल्फाईडचं काय असतं तर -2 आणि सल्फरचं काय असते तर 0. सो -2 to 0 increase in oxidation number. 0 minus -2 किती झालं तर +2. हा -5 येणार, सॉरी +5 नाही -5 येणार. सो हा -2 to 0. इथं काय येणार आहे तर -5. ह्याला काय करणार, लॉस आणि गेन काय असायला पाहिजे, मला लॉस आणि गेन सेम असण्यासाठी हा +2 ला मल्टिप्लाय बाय काय करणार 5. +2 ला 5 म्हणजे त्याच्या रिलेटेडल्या टर्म्स ना 5 न मल्टिप्लाय करणार ना, म्हणजे इथं 5s2 मायनस येणार आहे आणि इथं काय येणार आहे तर 5s आणि -5 ला मल्टिप्लाय बाय 2 करणार. लॉस शुड बी इक्वल टू गेन. 5 2 जा 10, इथं ह्याला मल्टिप्लाय बाय 2 आणि ह्याला मल्टिप्लाय बाय 2. 4 2 जा 8, 8 म्हणजे किती H2 येणार आहे 8H2O. 8 2 जा 16 म्हणजे या साईडला काय येणार आहे तर, समजतंय बॅलन्सिंग, हे समजणं खूप गरजेचं. हे समजलं जग जिंकलं. हे समजलंय, सॉरी हे मला समजले ना नायट्रेटचं नायट्राइट मध्ये. हा पुढचं बघा, सल्फ्युरस. सल्फ्युरस SO3 2 मायनस प्लस MnO4 मायनस गिव्स SO4 2 मायनस प्लस Mn काय येणार आहे तर 2 प्लस. सो हा सल्फ्युरसचा ऑक्सिडेशन स्टेट काय आहे तर +4. सल्फ्युरिकचं ऑक्सिडेशन स्टेट काय आहे तर +6. सो +4 to +6 काय येणार आहे ऑक्सिडेशन नंबर +2 न वाढणार. MnO4 to Mn2 प्लस. MnO4 इथं काय असणार आहे तर +7 आणि इथं काय असणार आहे तर +2. मग इथं डिक्रीज कितीनं झालं तर -5. मग -5 म्हणजे ह्याला मल्टिप्लाय बाय काय करणार आहे आपण, -5 म्हणजे मल्टिप्लाय बाय 2 आणि +2 म्हणजे मल्टिप्लाय बाय 5. सो इथं काय येणार आहे तर 5, इथं काय येणार आहे तर 5, इथं काय येणार आहे तर 2, इथं काय येणार आहे तर 2. 5 3 जा 5 4 जा 20 म्हणजे इथं वॉटर मॉलिक्यूल किती ऍड करणार आहे 5H2. मग 5 2 जा 10, मग किती H प्लस ऍड करणार आहे तर, समजलं बॅलन्सिंग, लिहून घेताय, लिहून घ्या. सो आता नेक्स्ट बघा, इन द न्यूट्रल मीडियम. कसला मीडियम, मी तुम्हाला तेव्हापासूनच सांगितलं, न्यूट्रल मीडियमला तुमचा जो MnO4 आहे तो MnO4 कशामध्ये कन्वर्ट होतो, MnO4 मायनस तो कन्वर्ट होतो MnO2. MnO4 कशामध्ये कन्वर्ट होतो, MnO4 कशामध्ये कन्वर्ट होतो MnO2. फक्त इथं आयोडाईडची रिएक्शन लक्षात ठेवा. नॉर्मली ऍसिडिक मीडियम मध्ये आयोडाईड जो आहे तो आयोडीन मध्ये कन्वर्ट होतो. इथं आयोडाईड जो आहे तो आयोडेट मध्ये कन्वर्ट होतो. कोणत्या मीडियम मध्ये, बेसिक मीडियम मध्ये किंवा न्यूट्रल मीडियम मध्ये. ठीक आहे, बरं. इथं बघा, इन अ बेसिक मीडियम, बेसिक किंवा आपण कसा मीडियम म्हणतो, न्यूट्रल काय आहे तर मीडियम. बेसिक किंवा कसला मीडियम, न्यूट्रल मीडियम. बेसिक किंवा न्यूट्रल मीडियम मध्ये MnO4 मायनस जो आहे तो कशामध्ये कन्वर्ट होतो
MnO2 मध्ये, म्हणजे तुमचं ऑक्सिडेशन स्टेट +7 आहे, तर ऑक्सिडेशन स्टेट काय तर +4. सो +7 to +4. फायनल मायनस इनिशियल, म्हणजे इथं नेट डिक्रीज किती नेट डिक्रीज 4 - 7 -3. मग आपण काय म्हटलं, आयोडाईड जो आहे I- प्लस इथं काय घेणार आहे I- प्लस MnO4- गिव्स काय आहे तर I- प्लस MnO4- गिव्स MnO2 प्लस आयोडेड IO3-. बेसिक मीडियम म्हणून 2 स्टेप पाडवतो आपण, काय ते सांगते. इथं I- चा ऑक्सिडेशन स्टेट -1 आहे, इथं आयोडेड मध्ये आयोडीनचं ऑक्सिडेशन स्टेट +5. का 3 × -2 -6 -6 त्या साईडला जाऊन +6 +6 -1 +1. मॅंगनीजचं ऑक्सिडेशन स्टेट इथं काय येणार आहे तर +7 आणि इथं काय आहे तर +4. सो +7 to +4 डिक्रीज झालं -3. -3 न काय झालं तर डिक्रीज. आता -1 to काय आहे तर +5. मग इथं इन्क्रीज बघा, हा समथिंग इंटरेस्टिंग. मग इन्क्रीज कसं आहे 5 - -1. 5 - -1 +6. मग +6 जर आहे तर ह्याला मल्टीप्लाय काय करणार, हा 6 है ना, हाँ सिर्फ डिक्रीज को मल्टीप्लाई बाय 2 करेंगे हम. सो 4 2 जा 8, 2 2 जा 4, मग कितने, हा 4 2 जा 8 आणि इथं 4 म्हणजे किती H2O 4H2O. इथं बघा 4H2O 4 2 जा 8. सो इथं काय येणार आहे तर 8 काय येणार आहे तर H+. But you know what? Something interesting is going to happen over here. What something interesting is going to happen over here? See, this is occurring in a basic medium. मग बेसिक मीडियम साठी काय असते, जेवढे H+ आहेत ना तेवढेच OH- ऍड करायचे दोन्ही साईडला, एका साईडला नाही. मग दोन्ही साईडला हे जरा इथं जागा पाहिजे काय, हे काढून टाकते. सो 8H+ आहेत तर मी काय करणार आहे तर 8OH-. आणि इथं पण काय यूज करणार आहे तर 8. फक्त जेवढे H+ आहेत तेवढेच OH- आयन बोथ साईडला. मग 8H+ आणि 8OH 8H2O येणार ना. मग इथं 8H2O आहेत आणि तिथं 4H2O आहेत. 8 - 4 प्रोडक्ट साईडला राहणार का रिएक्टंट साईडला, रिएक्टंट साईडला. कोणत्या साईडला, हा. सो तुमची नेट रिएक्शन काय असणार आहे I- aqueous प्लस 2 times MnO4- plus how many H2O? Yes, 4H2O gives what? 2 MnO2 plus IO3- plus किती H+, sorry किती OH-. So this is your actual balanced reaction. बेसिक मीडियम मध्ये एक स्टेप वाढते, तसे 2 स्टेप आहेत. डोकं लावलं तर आपण एका स्टेप मध्ये ते करू शकतो. जेवढे H+ आहे तेवढेच OH- आयन दोन्ही साईडला ऍड करायचे. म्हणजे इथं H+ आणि OH म्हणजे तेवढे वॉटर मॉलिक्यूल फॉर्म झाले. मग इथं किती आहेत बघायचे, तिथं किती आहेत, इथे किती आहे 8 झाले वॉटर मॉलिक्यूल, इथे किती झाले 4. 8 - 4 4 म्हणून 4H. समज में आ रहा है. आणि कोणाला केले बघा ऑक्सिडाइज, आणि कोणाला ऑक्सिडाइज केलंय सेकंड मॅंगनीजला Mn2+ ला ओके. हे बघा हे बघा मॅंगनीज Mn2+, दिस इज अ डिस्प्रपोर्शनेट रिएक्शन. अगेन कसली रिएक्शन आहे डिस्प्रपोर्शन. Mn2+ म्हणजे ऑक्सिडेशन स्टेट काय आहे +2 आहे त्याचा.
हे बघा, हा Mn2+ ह्याचं ऑक्सिडेशन होणार आहे कोणाच्या प्रेझेन्स मध्ये? MnO4 मायनसच्या प्रेझेन्स मध्ये. काय देणार आहे? MnO2 काय देणार आहे? हे पण हेच देणार, हे पण हेच देणार. ह्याला कॉम्पो प्रपोर्शन रिएक्शन म्हणतो. कसली रिएक्शन म्हणतो? म्हणजे दोघं कंबाईन होऊन सिंगल प्रोडक्ट देतात, पण दोघांचं ऑक्सिडेशन नंबर काय आहे? वेगळं, पण सेम एलिमेंट. मॅंगनीजचंच ऑक्सिडेशन झालं, मॅंगनीजचंच रिडक्शन झालं. जरा माझ्याकडे म्हणजे बोर्डकडे लक्ष द्या. इथं काय आहे तर हा +7 आहे आणि हा काय आहे तर +4 आहे. सो +7 to +4 डिक्रीज झालं. कितीनं डिक्रीज झालं? -3. ठीक आहे, फाईन, नो इशू. हा +2 आहे आणि परत हा +4 आहे, हा +2 आहे. +2 to +4, +2 to +4 काय झाला? इन्क्रीज. इन्क्रीज कितीनं? 2 ना. कसं? 4 - 2 किती आलं तर +2. इन्क्रीज आणि डिक्रीज काय असायला पाहिजे? सेम. मी फक्त हे रिएक्टंट साइडला करणार, प्रोडक्ट साइडला टोटल काउंट करणार, मॅंगनीज किती आहेत आणि तेवढे लिहिणार. हा 3 आहे ना, ह्याला मल्टिप्लाय बाय, म्हणजे फक्त डिक्रीजला मल्टिप्लाय बाय 3 to 6 झालं. इन्क्रीजला मल्टिप्लाय बाय 3 + 2 मॅंगनीज किती झाले? 3 + 2 मॅंगनीज किती झाले? मग इथं 5 लिहायचं. समजलं? कॉम्पो प्रपोर्शन समजलं? बॅलन्सिंग फक्त त्या साईडला करायचं, हे कॉम्बिनेशन आहे दोघांचं. मग 5 2 जा किती आहे? 10. 4 2 जा किती आहे? 8. म्हणजे किती वॉटर मॉलिक्यूल ऍड करायला पाहिजे? 2. मग 2 वॉटर मॉलिक्यूल म्हणजे काय येणार आहे इथं? 2H2O. मग 2H2O म्हणजे इथं किती येणार आहे? येस, 4H+. परत मीडियम कशी आहे बाळांनो? मीडियम कसं आहे बाळांनो? मीडियम कसं आहे? बेसिक. सो मीडियम जर बेसिक आहे तर आपण वॉटर मॉलिक्यूल OH- किती, H+ आयन किती ऍड केले? H+ आयन किती ऍड केले? 4. 4 H+ आहेत तर तेवढेच OH. इथं पण 4 OH- आणि इथं पण 4. मग मी तुम्हाला काय म्हटलं? 4 H+ आणि 4 OH म्हणजे 4 H2O झाले. हे काय झाले? हे 4 आहेत आणि इथं 2 वॉटर मॉलिक्यूल आहेत. 4 - 2 कोणत्या साईडला राहणार? प्रोडक्ट 4 होते. 4 - 2 2. म्हणजे आपल्याकडे बॅलन्स रिएक्शन काय असणार आहे? 3Mn2+ + 2MnO4 मायनस प्लस येणार की MnO4 मायनस प्लस किती OH? 4OH मायनस गिव्स काय येणार आहे? 5MnO2 झालं, कारण 2H2O सॉरी झालं कुठं? दिस इज युअर बॅलन्स्ड रिएक्शन, बेसिक आणि अल्कलाइन मीडियम किंवा न्यूट्रल मीडियम मध्ये होणार. समझ में आया? हा नेक्स्ट काय आहे? अजून एक असेल, 3 आहेत ना? अजून एकच आहे ना? हा, थायोसल्फेट. थायोसल्फेट टू सल्फेट म्हणजे S2. हा, S2O3 2 मायनस प्लस काय येणार आहे? MnO4 काय येणार आहे? मायनस गिव्स काय आहे तर SO4 2 मायनस. बाळांनो मी याला 2 पहिल्यापासून लिहून टाकते कारण तर 2 सल्फेट. ठीक आहे, परत इथं काय येणार आहे तर Mn काय येणार आहे तर O2. परत इथं सल्फरचं ऑक्सिडेशन स्टेट 3 2 जा 6 -6 त्या साईडला जाऊन +6 4. 4 म्हणजे 2x = 4 म्हणजे 2. मग इथं 2 येणार आणि इथं काय येते तर 6 +2 +6 ह्याचं काय येणार आहे तर +7 आणि ह्याचं काय येणार आहे तर +4. सो +7 to +4 काय येणार आहे? +7 to +4 सो डिक्रीज 3. डिक्रीज बाय 3 -3 +2 +4 +2 to +6 yes increase by 4 but net increase
8. नीट इन्क्रीज 8. 4 2 जा काय येणार आहे 8. आता 8 आहे ना, मग ह्याला मल्टिप्लाय बाय 8 आणि ह्याला मल्टिप्लाय बाय 3. मग डिक्रीजला मल्टिप्लाय बाय 8 म्हणजे इथं 8 आणि इथं पण काय येणार आहे 8. इथं 3 2 जा काय येणार आहे तर हा 6 आणि इथं काय येणार आहे 3. बरं 3 3 जा 9. 9 प्लस 20 8 4 जा 32. 32 प्लस 9 41. 6 4 जा 24. 8 2 जा 16. 40. 1640 ना, म्हणजे एक वॉटर मॉलिक्यूल ऍड करायला लागणार. मग एक वॉटर मॉलिक्यूल ऍड केला तर 2H प्लस. किती H प्लस? मग 2H प्लस जर ऍड केले, 2H प्लस जर ऍड केले तर किती OH मायनस ऍड करायला पाहिजेत? 2OH मायनस आणि इथं पण काय येणार आहे तर 2OH मायनस. बाळांनो 2H प्लस आणि 2OH मायनस काय आलं तर 2H2O. इथं 2H2 आणि इथं 1H2O. 2 मायनस 1 1 म्हणजे इथं एकच वॉटर मॉलिक्यूल राहणार. म्हणजे हा 3H2O3 2 मायनस प्लस 8MnO4 2 मायनस gives 6SO सॉरी 1H2O ऍड करायचंय. 2 मायनस प्लस 2 मधला 1 गेला ना, सो 1H2O gives काय येणार आहे 6SO4 2 मायनस प्लस 8MnO2 प्लस 2OH मायनस. समजलं? नाही OH तर दोन्ही साईडला ऍड करायचं. जेवढे H प्लस आहे नाही, जेवढे H प्लस आहे ना तेवढेच OH ऍड करायचे. ऍड केले मग एका साईडला H प्लस पण होतात आणि OH पण होतात. हे 2H प्लस आणि 2OH म्हणजे 2H2O होते पिलू. मग हा 2H2 आणि इथं काय तर 1H2O. 2 मायनस 1 त्या साईडला राहणार. मायनस केलं फक्त, त्याला तसंच केलं. लास्टला OH ऍड करायचे आणि मग बॅलन्सिंग करायचं. कारण ते अल्कलाइन मीडियम किंवा न्यूट्रल मीडियम, अल्कलाइन मीडियम असं आपण कन्सिडर करतो. हे समजलं का? हा मॅग्नेसचं समजलं. हे थोडंसं सांगते आणि मग थांबूया. Permanganate titration in presence of hydrochloric acid are unsatisfactory. म्हणजे परमॅग्नेटचं आपण टायट्रेशन HCl च्या प्रेझेन्स मध्ये करत नाही, कारण HCl ऍसिड इज ऑक्सिडाइज टू क्लोरीन, म्हणजे त्याला आपण ऑक्सिडाइज करतो. Cl मायनसला -1 ला कशामध्ये कन्सिडर करतो तर 0 मध्ये कन्वर्ट करून टाक. आता युजेस. Beside its use in analytical chemistry, potassium permanganate is used as a favorite oxidant in preparative organic chemistry. आपण वापरलंय अल्डिहाइड बनवण्यासाठी, कीटोन, कार्बोक्सिलिक ऍसिड. It uses for the bleaching of wool, cotton, silk and other textile fibers and for decolorization of oils are also dependent on this strong oxidizing power. मी जेवढं शिकवलंय हे परत अपलोड पण केलेत लेक्चर्स, प्रॉपरली बघा. तुम्हाला डी ब्लॉक सोपं जाते. तुम्हाला हे आता अवघड वाटत होतं पहिला, आता इझी वाटतंय का? वाटतंय? बॅलन्सिंग इझी वाटतंय? एवढंच होतं हे, मेन हेच होतं, बाकी काही नव्हतं.